अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, उद्या 8 मे 2025 वार गुरुवार, उद्या गुरुवार। बघा, आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। मात्र गुरुवार सोबत उद्या आलेली आहे मोहिनी एकादशी। बघा, नावातच सगळं काही आहे, मोहिनी एकादशी। मोहिनी निर्माण करणारी, मोहिनी लावणारी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे मोहित करणारी एकादशी। जसं जेव्हा मौनी एकादशी असते तेव्हा आपण मौन व्रत धारण करतो, कामना एकादशीच्या दिवशी आपण इच्छा प्राप्तीसाठी विशेष सेवा करतो, तसंच ज्यावेळेस मोहिनी एकादशी असते तेव्हा या एकादशीला आपण मोहिनी निर्माण करणाऱ्या काही विशेष सेवा करत असतो। बघा, एकादशीचं व्रत हे खूप पुण्यवान, अत्यंत प्रभावी मानलं जातं, पण बऱ्याच वेळा आपल्याला व्रत करणं शक्य नसतं। अशा वेळेस आपण त्या एकादशीचा जर एखादा प्रभावी उपाय केला तर त्या उपायानेही आपल्याला असंख्य पटीने लाभ होतो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्यांच्याही आयुष्यातून एखादी जवळची व्यक्ती लांब गेलेली असेल, ज्यांच्याही आयुष्यातून त्यांचा हक्काचा जवळचा व्यक्ती दुरावलेला असेल, अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी, समाजात मान सन्मान प्राप्त करण्यासाठी, आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपलं ऐकण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे समोरील व्यक्तीला मोहिनी लावण्यासाठी आणि आपल्या वागण्यातून मोहिनी निर्माण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे, जी उद्या मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही आपल्या घरात आणली आणि उद्या एकादशीपासून ही वस्तू तुम्ही जर तुमच्या सोबत ठेवली तर कितीही लांब असणारी, लांब गेलेली, दुरावलेली जी कुठली व्यक्ती असेल ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल। जी व्यक्ती तुमच्यापासून खूप दुरावलेली आहे, तुमचं तोंडही बघत नाही, ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल। फक्त उद्याच्या दिवशी हा प्रभावी उपाय करा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, खूप महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे लवकर उठायचं आहे, स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे, सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे, तुळशीच्या समोर दिवा लावायचा, उंबरठ्याच्या समोर छान रांगोळी काढायची, त्याच्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपण, जेवढी सकारात्मकता आणण्यासाठी तुम्हाला काही करायचं, म्हणजे काही कार्य करणं आहे ते सगळं घरामध्ये करा आणि त्याच्यानंतर हा उपाय करा। या उपायासाठी तुम्हाला कुठेही तुमच्या घराच्या आजूबाजूला, शेतामध्ये किंवा कुठेही नर्सरीमध्ये जिथे पांढऱ्या रुईचं झाड दिसेल, सफेद रुई, त्या सफेद रुईच्या झाडाचं एक छोटं मूळ नाही भेटलं तर पांढऱ्या रुईची एक छोटीशी काडी, बघा, पांढऱ्या रुईचं जे झाड असतं त्याचं छोटंसं मूळ आणि मूळ नाहीच भेटलं तर त्याची एक छोटीशी काडी तोडली तरीही चालेल। दोघांपैकी काहीही उद्या तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे। आणल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले एका ताम्हणामध्ये हे रुईचं मूळ किंवा काडी जे काही आणलेलं आहे ते ठेवायचं आहे। त्यावरती स्वच्छ शुद्ध पाणी घालायचं आहे। त्याच्यावरती स्वच्छ तुम्हाला एक अर्धा चमचाभर हळदीचं पाणी घालायचं आहे। आधी 1 चमचाभर आपलं साधं पाणी, 1 चमचाभर हळदीचं पाणी आणि पुन्हा साधं पाणी। त्यानंतर हे जे पांढऱ्या रुईचं मूळ आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं, ठीक आहे। स्वच्छ धुवून एक लाल रंगाचं किंवा सफेद रंगाचं वस्त्र घ्यायचं। देवघराच्या समोर जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे, जिथे देवदैवतांच्या मूर्त्या आहेत, तिथे तुम्हाला हे जे कापड आहे हे ठेवायचं आहे आणि त्या कापडाच्या वरती हे पांढऱ्या रुईचं मूळ ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये सुकी हळद घ्यायची, बघा, आपली पिवळी हळद, सुकी हळद घ्यायची आणि सुकी हळद या 3 चिमटे उजव्या हाताच्या 3 चिमटींमध्ये घ्यायची आणि जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा, ओम ह्रीम श्रीम क्लीम। ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ओम ह्रीम श्रीम क्लीम, ओम श्रीम ह्रीम क्लीम सुहास वश वश स्वाहा, ओम श्रीम ह्रीम क्लीम राहुल वश वश स्वाहा, ओम ह्रीम क्लीम श्रीम साईच्छा वश वश स्वाहा, ओम ह्रीम क्लीम श्रीम वंदना वश वश स्वाहा, ओम ह्रीम क्लीम श्रीम आरती वश वश स्वाहा। ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं फक्त मध्ये नाव घ्यायचं आणि चिमटभर हळद जी आहे ती पांढऱ्या रुईवरती अर्पण करायची। पुन्हा दुसरी
पिवळी हळद पुन्हा अभिमंत्रित करायची, पांढऱ्या रुईवरती अर्पण करायची. असं या 3 बोटांनी हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि 3ही बोटांच्या चिमटीने थोडी थोडी हळद तुम्हाला पांढऱ्या रुईच्या मुळावरती अर्पण करायची आहे. 21 चिमटी हळद अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला 7 हिरवे वेलदोडे, वेलच्या, इलायच्या ज्याला म्हणतो, ह्या 7 वेलच्या घ्यायच्या आहेत. कारण वेलची देखील वशीकरणासाठी, मोहिनी निर्माण करण्यासाठी खूप प्रभावी असते. 7ही हिरव्या वेलच्या उजव्या हाताच्या मुठीत पकडायच्या. ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचे, ज्या व्यक्तीला तुम्हाला मोहित करायचे, त्या व्यक्तीची प्रतिमा डोळे बंद करायचे आणि डोळ्यासमोर त्या व्यक्तीची प्रतिमा आणायची आणि तुम्हाला म्हणायचं आहे, आजपासून राहुल माझ्याकडे मोहित होणार आहे, आजपासून राहुल माझं सगळं काही ऐकणार आहे, आजपासून राहुल मी जे काही म्हणेन ते ऐकणार आहे, आजपासून राहुल फक्त माझ्यावर प्रेम करणार आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव असेल त्या व्यक्तीचं नाव घेऊन 7ही हिरव्या वेलच्यांना पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तुम्हाला या 7ही हिरव्या वेलच्या त्या कापडावर, त्या पांढऱ्या रुईच्या मुळाच्या परती किंवा शेजारी तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत. आता हे जे कापड आहे त्याला 1-2 घट्ट गाठ मारा आणि याची एक छोटीशी पोटली तयार करा. आता काय करायचं, तयार केलेली जी पोटली आहे ही उद्या एकादशीला संपूर्ण दिवसभर रात्रीपर्यंत, सकाळ दुपार संध्याकाळ ज्या वेळात तुम्ही हा उपाय केलेला आहे तिथून रात्रीपर्यंत ही पोटली तुम्हाला देवघरातच ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठलात, तुमचं रोजचं जे काही स्नान वगैरे सगळं काही आवरलं की त्याच्यानंतर ही पोटली तिथून उचलायची देवघरातून आणि आपल्यासोबत ठेवायची. जेव्हा जेव्हा कामासाठी बाहेर पडाल किंवा जेव्हा त्या व्यक्तीशी तुम्ही बोलायला बाहेर जाल किंवा तुमच्या घरातलाच तो व्यक्ती आहे, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन करत असाल, बोलत असाल, तेव्हा ती पोटली आपल्यासोबत ठेवायची, ही एकादशी संपून पुढची एकादशी येईपर्यंत. बघा, ही 15 महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, 15 दिवसांमध्ये एकादशी येतात. या एकादशीला तुम्ही ही पोटली सोबत ठेवली तर पुढच्या एकादशीपर्यंत ही पोटली सोबत ठेवायची. या 15 दिवसांमध्ये कितीही दुरावलेली व्यक्ती असेल ती 100% जवळ येईल. बघा, या 15 दिवसांमध्ये तुमच्याकडे मोहिनी निर्माण होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमच्यापासून दूर गेलेली, लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या पुन्हा जवळ येत जाईल. लोक बोलण्यासाठी तळमळतील, भेटण्यासाठी तडफडतील आणि न बोलणारे जे लोक आहेत ना ते तुमच्या मागे पुढे फिरतील. जेव्हा पुढची एकादशी येईल तेव्हा ही पोटली जी आहे ती तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता, निर्माल्यात टाकू शकता, वाहतं पाणी असेल तर तुम्ही तिथे टाकू शकता. म्हणजे जिथे पवित्र जागा असेल त्या ठिकाणी ही पोटली जी आहे ती टाकून द्यायची, सोडून द्यायची.